नमस्कार, तुमचं स्वागत आहे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये राज सडले व्लॉग्स. आणि आपण आहोत तर कोकण कोस्टल राईडला. तिथे आपण अनेक समुद्र किनारपट्टी आणि धार्मिक स्थळांवर जाणार आहोत. आणि शेवटपर्यंत बघायला नक्की विसरू नका, कारण का शेवटला आहे दुसऱ्या दिवसाची छोटी ग्लिम्प्स. तर हा आहे डे 2 आणि आता आपण आईच्या गावावरून गुहागरला जाणार आहोत, आमच्या गावी. इथे खूप थंडी आहे, ऑलमोस्ट अक्रॉस 18-19 फील दिसतंय आणि फील तर त्याहून खूप कमी होतं आहे, खूप जास्त थंडी आहे. ओ शिट. सो मी आता प्रिपेअर करतो, बॅग्स लोड करतो आणि मग रोडवर भेटूया. तोवर हे बघा, बॅग लोडिंग अनलोडिंग हे खूप त्रास असते एका बायकरसाठी, पण ठीक आहे. थंडी एवढी आहे की पूर्ण गाडी संपूर्ण ओली झाली आहे. चला, निघायची वेळ झाली. इथून वाजले 8:30, अर्धा तास आउट ऑफ स्केड्यूल, पण ठीक. चला, निघायची तयारी. गणपती बाप्पा. चेन लूब, प्रेशर चेक सगळं झालंय. आता पोचायची तयारी. तर नेटवर्क नसलेल्याचा सीन तुम्हाला सांगतो. इथे नेटवर्क नाही आहे. ओके, इथे हे चांदोरेकरून गाव आहे, हे आमचं गाव घोणसे आहे, तिकडेही नेटवर्क नाही आहे. इथे प्रॉमिनंटली बऱ्याच जागेवर नेटवर्क नाही आहे. त्याच्यामुळे वेळ घालवायचा कसा. इथे लोक बऱ्याचशा घरात एकटी राहतात आणि नो सोशलायझिंग. आणि हे आत्ताचं नाही आहे, हे बऱ्याच वर्षांपासून हे असेच आहेत. अगदी नेटवर्क आल्यानंतरही, नेटवर्क येऊनही बराच काळ झाला आहे. वेळ पण नाही म्हणत, मी काळ म्हणतो आहे. आणि या सगळ्यात ही लोक तरीही सुखात आहेत. म्हणजे काल मी खूप रेस्टलेस झालो. म्हणजे मी हातात फोन घेऊन होतो, म्हणजे नो नेटवर्क, नथिंग, जस्ट फोन. आय एम जस्ट स्क्रोलिंग. मी स्क्रोल करते, काहीच नाही. मी लिटरली सगळ्या सेटिंग्स बघितले फोनच्या. फॉर द फर्स्ट टाईम जेव्हापासून फोन घेतला आहे मी, अपग्रेड केल्यापासून. सो माझं असं होतं की लाईक मी काय करतो, लाईक नो टी व्ही. आई आणि ती आई, म्हणजे माझी मम्मी आणि ती आई, हे दोघी बोलत होत्या. मी कॉन्टॅक्ट्समध्ये बसतच नाही. तर जर मी कॉन्टॅक्ट्समध्ये बसत नाही तर मी बोलणार काय? मी ऐकतो आहे, पण बोलायचं काय? सो या सगळ्यांमध्ये ही जी गडबड होती ती सुरूच होती. एनिवेज, द रोड स्टार्ट्स, द जर्नी स्टार्ट्स. बघूया काय होतं. बाईक वॉर्म्ड अप झाली, एकदम प्रॉपर कोल्ड स्टार्ट केलं आहे. चेन लूब आहे, टायर प्रेशर चेक आहे, बॅग्स लोडेड आहेत आणि एक्साइटमेंट फुल आहे. तर लेट्स कंटिन्यू. तर हे आहे हरिहरेश्वर मंदिराचं प्रवेशद्वार. तू जाऊ नये. तर बिकॉज इक्विपमेंट्स आहेत गाडीमध्ये, त्याच्यामुळे आधी आई जाऊन येईल, मग मी जाऊन येईल. हे काही एंट्रन्स आहे.
बाय दादा. सो इथलं दर्शन झालं आहे श्री क्षेत्र हरिहरेश्वर आणि लोक अमेज्ड आहेत की मी माझ्या आईसोबत आलो आणि आय एम प्राऊड अबाउट दॅट की मी आईसोबत आलो आहे. हो, सो आपण बागमांडल्याला पोचलो आहोत फेरीजवळ. लगेच तिकीट्स करून मग पुढे. आय गेस पलीकडे असेल तिकीटिंग जर इथे नाही आहे तर. दादा तिकीट इथून आहे. तर 85 रुपीज आहे एक गाडी आणि 2 माणसांचं फेअर. वाजलेत ऑलमोस्ट 10:30 आणि इथून आता बानकोट आणि बानकोटवरनं पुढे तुम्हाला कळेलच. बट फेरी नंबर 2 ऑफ द कोकण कोस्टल राईड. बरेच रायडर्स ऑलरेडी आहेत. आता निघते थोडी आय गेस 10:30 असेल, 10:25 झालेत. तर हे जे रूट आहे एवढं सिनिक आहे, अमेझिंग. तर आता वाजलेत ऑलमोस्ट 10:50 म्हणजे 10:48 झालेत. सो फेरी निघाली ऑलमोस्ट 10:36ला आणि 10:46ला इथे आली. सो ऑलमोस्ट 10 मिनिट्सचा रस्ता, म्हणजे सॉरी वॉट एव्हर ते फेरी. आणि उरलेला वेळ जर तुम्ही म्हटलं बाहेरून जायचं तर बाहेरून जायला यू नीड मोर टाईम, म्हणजे बराच वेळ. इथून बाहेर श्रीवर्धनवरून पूर्ण बाहेर माणगाव, गोरेगावला आणि गोरेगाववरून परत आत, लोटेवरून परत आत. तर हे टाईम खूप वाचवतं इन दिस वे. ऑल्सो तुम्हाला सीन्स खूप चांगले मिळतात बघायला. बघा ना, हे गावचे रस्ते, बाजूला आंब्याची बाग, मोहरही आला आहे आंब्याला. अजून काय, कोकण कोस्टल राईड की लोकांनी केली पाहिजे, लाईक सिरियसली. लाईक जस्ट बघा. मी काही कलर ग्रेड करत नाही कुठल्याच व्हिडिओमध्ये आणि मी करणारही नाही. बट लुक ॲट द पाण्याचा कलर, ब्लू आहे, एकदम ब्लू. सँडचा कलर वेगळा इथे डार्क आहे, बट प्रत्येक बीच त्यांच्यातच युनिक आहे. हे खूप हिडन रोड्स आहे जे मी घेतो आहे. आणि फर्स्ट व्लॉग तुम्हाला आवडला असेल आणि तुम्हाला तो रूट हवा असेल तर मला पिंग करा, मला DM करा. मी तुम्हाला नक्कीच तो रूट देईन. मला आवडेल तुम्हाला तो रूट द्यायला. हाही रूट आहे, हाही रूट मला तुम्हाला द्यायला आवडेल. सो तुम्ही जस्ट मला DM करा, मी तुम्हाला नक्कीच हा रूट देईन. तर हे आहे वेळास गाव आणि इथेच होतं
द टर्टल फेस्टिवल. त्या हायवेवरून तुम्हाला व्ह्यूज मिळत नाही एक्झॅक्ट जसे हवेत तसे. त्यासाठी तुम्हाला असे गावातले रस्ते सिलेक्ट करावे लागतात आणि जर गावातले रस्ते तुम्ही चूज केलात तर तुम्हाला हे जे समोर दिसते हे असं काही व्ह्यू मिळू शकतं. जस्ट तर अगेन हायवेवरून चालला आहे डोंगरातून. तुम्हाला हे नाही मिळणार बघायला कोळी लोकांचं गाव, हे समुद्राजवळचा समुद्रकिनारा हे तुम्हाला नाही बघायला मिळणार. हे बघण्यासाठी तुम्हाला गावचेच रस्ते चूज करावे लागतील जे आता हे आहेत. तर समोरच्या किल्ल्याचा व्ह्यू पाहून पाणी पिऊन ताण भागवून आम्ही आता पोचतोय. ते जे फोर्ट होतं ते फोर्ट होतं सुवर्णदुर्ग फोर्ट. सो कुलाबा फोर्ट आहे आय गेस जे पाण्यात आहे. मग मुरुड जंजिरा फोर्ट आहे जे पाण्यात आहे. मुरुडच्या आधी पण एक फोर्ट आहे कोरलाई, पण ते पाण्यात नाही आहे एवढं. त्यानंतर अजून एक फोर्ट आहे ज्याचं नाव मला आता लक्षात नाही आणि आहे सुवर्णदुर्ग आहे हेही पाण्यात आहे. तर हे जेवणात तिथे थांबलं आणि जेवण तुम्हीच बघा. सुकं मच्छी म्हणजे कोलबी त्याचा रस्सा आणि कोलबीचं काहीतरी घट्ट असं काढून आणि ऑल टाईम फेवरेट जवळ आहेच. बाकी सोलकढी आणि ते तर मी हे बघा मी तोवर जेवण बाकी सगळं नंतर. सेफ्टी फर्स्ट नेहमी. तर काय जेवण होतं यार. वा मजा आली एकदम. तुम्ही पण विजिट करा. साई सावली करून एक हॉटेल आहे. खूप उत्कृष्ट जेवण होतं. मी ते कॉम्प्लिमेंट केलंच. माझ्या समोर लोक कॉम्प्लिमेंट करत होते. म्हणजे विचार करा की काय जेवण होतं. एवढी व्हरायटी आणि नुसती व्हरायटी नाही तर त्याला टेस्टही अमेझिंग. मजा आली. तर मॅप म्हणतं की वेल्दूरला जायला रस्ता दुसरीकडे. ओके हा आहे. टायमिंग येते. हो इथून ती समोरची लॉन्च लागते. फेरी नंबर 2. टोटल 3. आजचा दिवसाचा फेरी नंबर 2. पलीकडे आता शेट्टीवरून
फेरी नंबर 3 या पूर्ण कोस्टल राईडची आणि आजच्या दिवसाची फेरी नंबर 2. आपण आहोत दाभोळ ते धोपावे या फेरीमध्ये. अगदी मोजून 5-1 मिनटाचं अंतर आहे, पण डॉक व्हायला म्हणजे इथे आणि तिथे 5 मिनटं जातात, पण वेळ खूप वाचतो. सो ट्राय करा नक्की. आणि प्रत्येक अर्धा तासाला आय गेस आहे, अर्धा तास नव्हे तर 1 तास मॅक्सिमम, पण फ्रिक्वेन्सी अर्धा तासाची आहे. आणि वातावरण खूप गार आहे इथे. बाईक्स निघाल्यात. आता एकदा प्रेप झालो मी की मग डायरेक्ट घरी. आपण गुहागर तालुक्यात आहोत. गुहागर म्हणजेच आमचं गाव. तर आज मला किंवा आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला काही ड्रोन शॉट्स बघायला नाही मिळाले असतील, किंवा माहीत नाही पुढे काही जागेवर मला भेटलं तर, पण आय डोंट थिंक सो की भेटेल करून, कारण का मी इथलाच आहे आणि मला इथल्या जागा माहिती आहेत. तर बहुतेक तर नाहीच, पण उद्याचा दिवस अजून अमेझिंग आहे, कारण का उद्या मी गुहागरमध्येच आहे आणि इथे मी तुम्हाला दाखवणार आहे की गुहागर किती प्रशस्त आहे आणि किती चांगलं आहे आणि किती अमेझिंग याच्याकडे, म्हणजे ह्यामध्ये खूप अमेझिंग असे सीनरीज आहेत, प्लेसेस आहेत जिथे तुम्ही व्हिजिट केलं पाहिजे. तर ड्रोन शॉट्स उद्याच्या व्लॉगमध्ये, म्हणजेच नेक्स्ट व्लॉगमध्ये डे 3मध्ये नक्कीच असणार आहेत आणि तेही अमेझिंगवाले. लकीली मला एक जागा माहिती आहे, म्हणजे इथे मी आलो आहे अगोदर आणि ती प्लेस खूप अमेझिंग आहे. तर तिथले ड्रोन शॉट्स नक्की तुम्हाला मिळतील फॉर शॉर. तर आत्ता जी बीच आहे ते बेसिकली बागेतली बीच आहे. बाग या एरियाचं नाव आहे. तर इथली बीच ही खूप, म्हणजे बेसिकली एकच किनारपट्टी आहे आणि एकच समुद्र आहे गुहागरचा. तर हे पण किनारा खूप चांगला आहे आणि इथले व्ह्यू आता तुम्ही बघाल काही सेकंड्समध्ये. लखलखता गुहागरचा समुद्र. तर मला वाटलं होतं की ड्रोन शॉट्स मिळणार नाहीत, कारण का आपण ज्या रस्त्याने आलो ते सगळे रस्ते बेसिकली समुद्रकाठी नव्हते, समुद्रकिनारी नव्हते, ते लांबूनच होते. त्याच्यामुळे मी तर होप केलं नव्हतं. बट इथे आल्या आल्या मला जाणवलं की ही जागा मला माहिती आहे. या जागेवरती एकदा नव्हे तर बरेचदा आलो आहे. तर म्हणूनच परत या जागेवर आलो. आणि तुम्ही काही अमेझिंग ड्रोन शॉट्स पाहिले
जर आवडले असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, ॲटलिस्ट कमेंट तर करा की काय तुम्हाला फील झालं हे सगळं पाहून. हे पुढच्या 10 मिनटात घरी पोचतो. तर मी फायनली पोचलो आहे गावी घरी. तर तुम्ही कुठेही जाऊ नका, कारण का पुढचा एपिसोड अजून अमेझिंग असणार आहे. आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.